नमस्कार मित्रांनो. अलीकडेच एक चित्रपट बघितला. नवरदेव BSc ॲग्री पण लग्नालाच मुलगी नाही ॲग्री. क्षितिज दाते यांनी प्रमुख भूमिका वठवलेली आहे आणि हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर तिने प्रमुख नायिका म्हणून यात काम केलेलं आहे. अत्यंत धमाल चित्रपट आहे आणि तेवढाच गंभीर आहे, विचार करायला लावणारा चित्रपट आहे. मित्रांनो, जसं या टायटलमध्येच दिसतं आणि या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे, विषय आहे शेतकऱ्याचा, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा. आणि विषय अगदी खुला मांडलेला पण आहे ट्रेलरमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आणि जे आपण अनेकदा चर्चा करून झालेली आहे, आपल्याला दिसतं अवतीभोवती. एक काळ होता 30-40 वर्षापूर्वी की शेतकऱ्याला एवढं महत्त्व होतं की तुमच्या घरची शेती आहे, तुम्ही शेती करताय, जर असं असेल तर मुलगी द्यायला लोक नाक मुरडत नव्हते. अगदी इझिली लग्न होत होती. शेतकऱ्याच्या मुलांची लग्न इझिली होत होती. काळ आता इतका बदललेला आहे की खरोखर शेतकऱ्याच्या मुलींचं लग्न सुद्धा शेतकऱ्याच्या मुलाशी होत नाही. शक्यतो नोकरी, कामधंदा, शहराकडे ज्यांचा शेतीशी संबंध नाही, अशा घरामध्ये मुलीला लग्न करून पाठवलं जातं. ही परिस्थिती आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच मुद्द्याला धरून हा चित्रपट तयार केलेला आहे, नवरदेव BSc ॲग्री. मित्रांनो, हा चित्रपट आता आपल्या सोलापुरातून तरी बहुतेक रॅपअप झालेला आहे असं वाटतंय. किंवा असला तरी कदाचित आता शेवटचा आठवडा टिकेल. पण एक आठवडा होऊन गेला, एक आठवडाभर तरी चालला इथे आणि त्यानंतर मी याच्यावरती रिव्ह्यू करतो. याचं कारण म्हणजे जसं आधीच्या काही चित्रपटांच्या बाबतीत झालं, जसं अटलच्या बाबतीत झालं, की कित्येक ह्याचे शो मॅटिनीच्या वेळेला बंद पडले. कारण जेवढा मिनिमम कोरम असायला लागतो, की किमान इतके इतके तरी प्रेक्षक यावे लागतात, तर तो शो रन होतो, नाही तर तो कॅन्सल होतो. तसं काहीसं या चित्रपटाच्याही बाबतीत झालं की नेमका फायटर पण आलेला होता. त्याच वेळेला हनुमान पण गेले अनेक दिवस चांगल्या पद्धतीने चालतोय. त्यामुळे एकाच वेळेला असे दोन तगडे चित्रपट असताना त्यात सोलापूरमध्ये दाक्षिणात्य चित्रपट सुद्धा यशस्वीपणे त्यांचा धंदा करतात. त्यामुळे अशा या सगळ्या चित्रपटांच्या रेलचेलमध्ये आणि पुढे येऊ घातलेले चित्रपट म्हणजे श्रीदेवी प्रसन्न सारखे चित्रपट आता रिलीज झाले कालच, आपल्या शुक्रवारी. त्यामुळे नवरदेवाला पॅकअप लवकर करायला लागलं आमच्या सोलापुरात तरी. पण त्यामुळे आणि आणि माझ्या काही कौटुंबिक समस्या यामुळे मला तो चित्रपट बघायला उशीर झाला आणि त्यानंतर त्यामुळे स्वाभाविकपणे रिव्ह्यू करायला पण लेट झाला. बट काही हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी अशी एक जनता आहे की जी क्वालिटी पिक्चर बघत नाही. आणि ते विचार असा करतात समहाऊ, मला असं वाटतं की मराठी चित्रपट हा थिएटरमध्ये जाऊन जाऊन कशाला बघायचा, अनलेस की काही फार एकदम जगावेगळं. बेटर वे त्याला ह्याच्यावरती येऊ द्यायचं, OTTवर. आणि OTTवरती आला म्हणजे प्राईम असेल किंवा इतर नेटफ्लिक्स वगैरे सारख्या ठिकाणी, तसं त्याला येऊ द्यायचं, हॉटस्टार वगैरे, आणि मग त्याच्यावर बघायचं. आणि हिंदी इंग्लिश वगैरे जे चित्रपट आहेत ते थिएटरमध्ये जाऊन बघायचे. आता ज्याची त्याची आवड, इच्छा वगैरे वगैरे. परंतु हा पिक्चर मात्र मित्रांनो असा आहे ना, की ठीक आहे, तुम्ही जर OTTवर बघणार असाल तर OTTवर. पण तत्पूर्वी ह्याच्यावर थोडं भाष्य, थोडी कमेंट, थोडा रिव्ह्यू जो मी आता करतोय त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल मित्रांनो. अशासाठी की एक खूप चांगली गोष्ट आहे, चांगला बदल असा होतोय की भारतीय प्रेक्षकांची एक मानसिकता होती की चित्रपट बघायचा तो कशासाठी बघायचा, तर आपला रोजचा जो काही झंझट आहे, रोजचे जे टेन्शन्स आहेत, ते एक 2 तासासाठी बाजूला काढून ठेवायचे, डोकं असं स्पेअर पार्ट सारखं बाजूला ठेवायचं आणि मस्त एन्जॉय करायचं, एंटरटेन करायचं. ही काही अपेक्षा चुकीची आहे किंवा वावगी आहे असं मी म्हणणार नाही. पण फक्त तेवढ्याचसाठी चित्रपट हे माध्यम आहे का? नाही मित्रांनो. चित्रपट हे कधी कधी सिरियस माध्यम पण असू शकतं. समाजाला एक दिशा देण्याच्यासाठी, काही प्रश्नांच्यावरती, काही समस्यांच्यावरती उपाय सांगणारं एक चांगलं माध्यम असू शकतं. व्हाय नॉट? आणि अशा पद्धतीचा धाडसी प्रयोग आजकाल कित्येक दिग्दर्शक आणि निर्माते करतायत. ही एक चांगली गोष्ट आहे. हा एक वेलकम बदल आहे असं म्हणायला पाहिजे. आणि त्यामुळे ज्या अर्थी हा विषय इतका सिरियस विषय निवडला लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी,
त्या अर्थी स्वाभाविकच माझा रिव्ह्यू सुद्धा त्याच्यावरती सिरियसच येणार. त्याच्यामुळे कृपया कमेंटमध्ये प्लीज असं लिहू नका की अरे यारच्या मारी तू फक्त एंटरटेनमेंट म्हणून 2 तास ते बघ ना, कशाला एवढं मगजमारी करतो, कशाला उगी डोकं चालवतो स्वतःचं. असा आक्षेप कृपया घेऊ नका, कारण विषय निवडलाच आहे, तोच सिरियस निवडलाय ना. सो त्याच्यामध्ये मग काही जर का काही कमी जास्त झालेलं असेल चित्रपटामध्ये, तर नॅचरली मी त्याच्यावरती सिरियस कमेंट करणार, सिरियस रिव्ह्यू करणारच, हो की नाही. सो ते कोणाला माझा रिव्ह्यू पटेल नाही पटेल, पण मला जे या चित्रपटातलं जे पटलं नाही पटलं ते मी मांडणार. ज्या मला गोष्टी पटल्या ते म्हणजे मुळात विषयाचं सिलेक्शन छान केलं. कारण आजकाल शेतकऱ्याच्या वरती चित्रपट बनत नाहीत, बनले तर फारच अगदी टिपिकल असतात ते. शेतकऱ्याच्या ज्या खऱ्याखुऱ्या समस्या आहेत त्या पडद्यावरती मांडल्याच जात नाहीत खूपदा. आणि त्या दृष्टीने लेखक दिग्दर्शक राम खाटमोडे यांचं कौतुक करायला पाहिजे, कारण त्यांनी ना फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची फक्त समस्या मांडली, पण त्यांनी ती प्रभावीपणे मांडली आणि ती वास्तवदर्शी समस्या मांडली. एखादा जेव्हा शेतकरी भले अगदी तो BSc ॲग्री करून सुद्धा शेतीत उतरतो, एक स्वप्न घेऊन, एक स्वतःची मनाची जिद्द असती म्हणून किंवा महत्वाकांक्षा असती म्हणून, असा जेव्हा तो उतरतो आणि तरी सुद्धा त्याला वास्तव जे आहे ना, ते कधी कसे कसे फटके देतं, खास करून शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये, ते इतकं असं मर्मभेदकपणे दाखवलंय ना, म्हणजे ते ते भिडतं. कारण या गोष्टी घडतायत मित्रांनो आपल्या अवतीभोवती, आणि ते स्ट्रायकिंगली परफेक्ट दाखवलंय की तुम्ही एक वेळ प्रॉडक्ट खूप छान पिकवाल. शेती शेती म्हणजे काय, लोकांना खूपदा असं वाटतं की शेतकरी हा सकाळ झाली कोंबडा हरवला आणि हा शेतकरी मस्तपैकी कुदळ फावडं काय नांगर बिंगर घेऊन 2 बैलजोडी घेऊन असा सकाळी सकाळी भल्या पहाटे निघाला वावरात, आणि मग तो घाम गाळतोय, कष्ट करतोय वगैरे वगैरे, आणि दुपारच्या वक्ताला त्याची बायको डोक्यावरती पाटी घेऊन त्याच्यामध्ये त्याचा डबा वगैरे घेऊन येते, आणि दुपारी मग दोघंही मस्त अगदी छान रोमॅन्टिक पद्धतीने जेवण वगैरे जेवतात, आणि ही कामाला पण लागते थोडीशी दुपारनं काय खुरपण बिरपण असेल तर. आणि मग संध्याकाळी काय गोरज मुहूर्त होती, म्हणजे गायी चरायला परत जेव्हा जातात तरुण परत घराकडे, त्यावेळेला हे सगळे आपल्या आपल्या घरी येतात आणि सुखा समाधानाने, आणि मग नंतर छानपैकी पिकं वगैरे छान शेत फुलतं, पिकं येतात चांगल्या पद्धतीने, धनधान्य पशुवृद्धी सगळं काही मस्त होतं, आणि सगळं सुखासमाधानाने आपल्या आपल्या घरी जातात. ही जी काही कल्पना जी शहराकडच्या काही लोकांना असेल, ती त्यांना जर दूर करायची असेल आणि त्यांना दुसरं काही साधन जर नसेल, जवळपास आजूबाजूला कुठे शेती जर त्यांच्या नसेल किंवा ॲक्सेस नसेल, किंवा त्यांचा जर आळस असेल, पण तर क्युरिओसिटी मात्र जर असेल, तर त्यांनी हा चित्रपट बघावा. त्यांना कळेल की काळ किती बदललाय. असं काही नसतं. जे आपल्या मनातल्या ज्या कल्पना असू शकतात त्यापासून गोष्ट फार वेगळी आहे. इतर अनेक सेक्टर्समध्ये प्रॉडक्ट किती तुम्ही छान बनवता, क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करता, त्याच्यावरती तुमचा प्रॉफिट अवलंबून असतो. शेती क्षेत्र म्हणजे टोटली वेगळं आहे. याची जाणीव शेतीत पडल्यानंतर कळते. जे लोक शेती करतात ना, किंवा सध्या जे शेती क्षेत्राशी संबंधित जे लोक आहेत, आयदर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, त्यांना हे माझं म्हणणं कळत असेल, आणि ज्यांनी हा चित्रपट सुद्धा बघितला त्यांनाही हे माहिती असेल की तुम्ही प्रॉडक्ट फक्त छान निर्माण करून भागत नाही शेतीमध्ये, कारण शेती ही पेरिशेबल आहे, नाशवंत आहे. तुम्ही मग टोमॅटो पिकवा, नाही तर द्राक्ष पिकवा, नाही तर मिरची काढा, कढीपत्ता काढा, काहीही करा, कितीही सुंदर तुम्ही प्रॉडक्ट तयार करा, शेवटी त्याचा त्याचा जो रेट आहे ना, त्याची जी किंमत आहे, त्याच्यावर तुमचा कंट्रोल नसतो. शेतकऱ्याचा त्यावर काहीच कंट्रोल नाही आहे. आणि त्यामुळे त्या वस्तूची, तुमच्या प्रॉडक्टची व्हॅल्यू ही आयदर ₹2 सुद्धा होऊ शकते, नाहीतर ₹40 सुद्धा होऊ शकते. काहीही होऊ शकतं. म्हणजे एक्स्ट्रीम प्रॉफिट किंवा एक्स्ट्रीम लॉस, एनिथिंग इज पॉसिबल. शेतीमध्ये दुर्दैवाने ही स्थिती आहे. ही स्थिती फक्त भारतात नाही आहे मित्रांनो, ही जगभरात सध्या होतीये. जर तुम्ही जगात सध्या काय चाललंय याकडे जर लक्ष ठेवून असाल, तर मित्रांनो, युरोपमध्ये, अख्ख्या युरोपमध्ये, ब्रसेल्स असेल, जर्मनीतली शहरं असतील, किंवा तुमचं बेल्जियम असेल, इटली असेल, फ्रान्समध्ये रिसेंटली, अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये युरोपमधल्या, आपल्याकडे नाही का मध्यंतरी कशा ट्रॅक्टर रॅलीज झाल्या होत्या शेतकऱ्यांच्या, तशा पद्धतीने रॅलीज चाललेल्या आहेत, शेतकऱ्यांची आंदोलनं चाललेली आहेत.
कारण शेतकऱ्यांची अवस्था फार दयनीय झालेली आहे युरोपमध्ये. शेती करायला अवघड बनलेली आहे युरोपमध्ये. काळ अत्यंत प्रतिकूल निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांच्यासाठी. त्यांची कारणं थोडीशी वेगळी आहेत. म्हणजे ग्रीन हाऊस गॅस रिलेटेड, म्हणजे की ज्याला आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भातनं जे काही कायदे कानून युरोपियन युनियननी जे काही बनवलेले होते त्याचा एक मेजर फटका तिथल्या शेतकऱ्यांना बसतोय. त्याच पद्धतीने युक्रेन वॉर जे काही झालं, रशिया युक्रेन वॉर चालू आहे अजूनही, त्यामुळे तिथून युक्रेनमधून तुमचे खाद्यपदार्थ म्हणजे तुमचे धनधान्य, धान्य आणि शेतमाल हा इम्पोर्ट म्हणजे कमी भावामध्ये, म्हणजे त्यांना जास्त पैसे आणि आपल्याकडे आपल्या बाजारामध्ये कमी पैशात विकायला ठेवण्यात आला. ज्यामुळे युक्रेनमधून येणाऱ्या अन्नधान्य आणि त्यांचं जे काही शेतमाल आहे त्याची विक्री पटापट होत गेली. परिणामी जे स्थानिक शेतकरी होते त्यांचा माल मात्र तितक्याच, म्हणजे तिथले भावच कोसळले ना, हे लक्षात घ्या. तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी काय करायचं, युरोपमधल्या त्या शहरातल्या त्या खेड्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावांच्या वरती त्याचा परिणाम झाला. इतकंच नाही, आता साऊथ अमेरिकेतल्या सुद्धा काही कंपन्यांशी त्यांचे करार झाले युरोपमध्ये, युरोपियन युनियनचे, कारण फूड सिक्युरिटी हा विषय. दुसरी गोष्ट, तिथल्या नागरिकांना पण त्यांना संतुष्ट करायचं. जसं आपल्याकडे नाही का, कांद्याचे रेट वाढले, शेतकरी खुश होतो, मात्र आपल्या गृहिणींच्या डोळ्याला पाणी असं म्हटलं जातं. जरा का कुठे कांद्याचा रेट वाढला की गृहिणीच्या डोळ्याला पाणी, करदात्याच्या खिशाला कात्री, अशा पद्धतीच्या मथळे येतात न्यूजपेपरमध्ये आणि मीडियामध्ये, ज्याचा परिणाम या गोष्टीला म्हणजे करदात्यांच्या मनामध्ये भडकलेल्या अन्नपदार्थ म्हणजे धान्य आणि शेतमाल याचे रेट वाढले की करदाता भडकतो आणि परिणामी तो करदाता हाच मतदाता असल्यामुळं, मतदार असल्यामुळं मतदाराच्या रोषाला घाबरून असतात राजकारणी, सत्ताधारी, आणि त्यामुळे शेतमालाचे रेट कंट्रोलमध्ये कसे असतील ह्याचा प्रयत्न सत्ताधारी करतातच, कुठल्याही पक्षाचे असोत, कुठल्याही पक्षाचे असोत. आणि हे भारतात असेल, भारताबाहेर असेल, याचा फटका तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना होतो. ज्याच्यामुळे शेतकरी फक्त भारतातच नाही तर युरोपमध्ये सुद्धा बेजार झालेला आहे आज मित्रांनो. त्यामुळे आता शेती करावी तर कशी करावी अशा बुचकळ्यात सध्या शेतकरी पडलेला आहे. एकाच वेळेला आसमानी आणि सुलतानी अशा पद्धतीचं हे संकट आहे. आसमानी मी अशासाठी म्हणलं, सुलतानी म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याकडून निर्माण झालेलं, आणि त्याच्यात सत्ताधारी म्हणजे फक्त एका विशिष्ट पक्षाचे म्हणून मी म्हणत नाही, कुठल्याही पक्षाचे लोक जेव्हा सत्तेत आले की त्यांना काय, मित्रांनो, मी सुलतानी म्हणण्याचं सुद्धा कारण असं आहे, हा प्रश्न इतका गंभीर, इतका जटिल आहे की तो कुणालाच सोडवता येणार नाही. आता हा बियॉन्ड रिपेअर झालेला आहे. शेती समस्या हा प्रश्न रिपेअर करण्याच्या पलीकडे गेलेला आहे. कुणाचंच डोकं नाही चालणार आहे याच्यावरती. किती गुंतागुंतीची प्रक्रिया आता झालेली आहे आणि त्यातून नाशवंत आहे. शेतमाल हा नाशवंत आहे, त्याला शेल्फ व्हॅल्यू काही नाही. त्याच्यामुळे तो शेतमाल खराब होण्याच्या आत म्हणेल त्या भावाला तो विकणं हा एकच पर्याय, नाही तर तो रस्त्यावर टाकून देणं, दुसरा मार्ग नाही. आणि जे लोक म्हणत असतील ना शेतकऱ्यांनी तो माल स्वतःच विकावा, अहो 1-2 कॅरेट असेल तर ठीक आहे, विकता येईल. पण जेव्हा एकरच्या एकर जेव्हा तुमची एखादी गोष्ट असते, कांदा 2-2 एकरामध्ये जर कांदा लावलेला असेल तर तो रस्त्यावरती विकून किती विकणार, किती टन झालेला असतो, जरा कल्पना आहे. बरोबर आहे की नाही? जेव्हा कांद्याचे रेट उतरले सोलापूरमध्ये मार्केट यार्डात, तेव्हा त्या कांद्याचं करायचं काय त्या शेतकऱ्यांनी? तो स्वतःने रस्ती जाऊन विकू शकणार. 1-2 कॅरेट असेल तर ठीक आहे, 2-2 एकर कांदा तो कसा विकणार आहे, कल्पना करा तुम्ही. त्यामुळे तिथे मार्केट यार्ड हे आवश्यकच असतं, आणि मार्केट यार्डाच्या दावणीला हे सगळे शेतकरी बांधले गेलेत. इलाज नाही म्हणून, आवड म्हणून नाही, इलाज नाही म्हणून. देयर इज नो चॉईस, काही अल्टरनेटिव्हच नाही दिसत आहे ह्याच्यामध्ये मित्रांनो. त्याच्यामुळे प्रॉडक्ट किती तुम्ही छान म्हणजे कष्ट घेऊन आणि खूप आधुनिक तंत्रज्ञान वापरून, जसं की या चित्रपटामध्ये दाखवले की पॉलीहाऊसला उत्तर म्हणून दाखवले. पण मित्रांनो, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ यापासून पॉलीहाऊस हे त्या तुमच्या पिकाचं संरक्षण करू शकतं. ठीक आहे, म्हणजे दुष्काळापासून संरक्षण कसं, तर तुम्ही पाण्याची व्यवस्था पाहिजे, पण पाणी कुठून तुम्ही आणणार ना, शेवटी कुठेतरी पाण्याचा स्टॉक पाहिजे, ही एक गोष्ट. त्याच्याही वरती उत्तर नाहीच आहे कुणाकडे. जर वरनं पडणारं पाणी संपलं तर ठीक आहे, आमच्याकडे बोर आहे असं आपण म्हणू शकतो, आमच्याकडे विहिरीला पाणी, आमच्याकडे कुठेतरी नाला आहे, कॅनॉल आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण भूजल पातळी सुद्धा जर खाली गेली असेल तर अशी आहेत ठिकाणं महाराष्ट्रामध्ये
की जिथं बोर पाडून पाडून भोकं पाडली आहेत, त्या सगळ्या जमिनीची चाळण करून झाली आहे आणि भूजल पातळी खाली जायला लागलेली आहे. ज्यावेळेला अशी परिस्थिती होते तेव्हा काय करायचं? कुठून आणायचं पाणी? भले तुम्ही पॉली हाऊस उभाराल, पाण्याची नाटकं कुठून करणार? पाणी तयार तर करता येत नाही कुठून. हे एक. दुसरी गोष्ट, समजा पाण्याचा स्टॉक आहे, पॉली हाऊस छान पद्धतीने मुळात पॉली हाऊस बांधायला जे काही खर्च येतो, काही लाखांचा खर्च, त्याच्यात सुद्धा असं असतं, समहाऊ माझ्या कल्पनेप्रमाणे मी जर चुकत नसेल तर 40-50% आधी खर्च तुम्हाला करायला लागतो. कधी कधी तर काही केसेसमध्ये पूर्ण खर्च तुम्हाला करायला लागतो, नंतर तुम्हाला त्यातला काय रिइम्बर्समेंट मिळतं सरकारकडनं, किंवा जर काही अनुदानं काही असतील, काही स्कीम्स जर असतील तर त्यातून काही टक्के तुम्हाला रिइम्बर्समेंट मिळतं. काही केसेसमध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण खर्च करायला लागतो. पण म्हणजे असं करताना तेवढा पैसा तुमच्याकडे आधी पाहिजे, मुळात तेवढं भांडवल पाहिजे. ठीक आहे, त्याची तुम्ही व्यवस्था केलीत. त्यानंतरचा पुढचा टप्पा, पाणी असायला पाहिजे. समजा असं धरून त्याला पाणी पण आहे, म्हणजे तुम्हाला कोरड्या दुष्काळापासून तरी तुमचं वाचलं. पण त्यासाठी तुम्हाला ठिबकची सोय करायला पाहिजे, ड्रिप. समजा तेही तुम्ही केलं. पॉली हाऊस म्हटल्यानंतर ते साधं नेटला काय फिश नेट वगैरे ते तसलं चालत नाही, म्हणजे ते जे जाळीचा पडदा असतो तसलं साधं नाही चालत तुम्हाला नेट. तर ते पॉली हाऊस म्हणजे प्लास्टिकचं, आणि त्यातही मजबूत प्लास्टिक पाहिजे. पूर्वीच्या काळातले जे प्लास्टिक होते त्याच्यावरती गारा जर का पडल्या तर ते फाटायचे. आता अशा काही मजबूत काही लेयर्सचं ते प्लास्टिक पाहिजे, पॉली हाऊस पाहिजे, की ज्याच्यामुळे गाराचा पाऊस जरी झाला तरी ते डॅमेज होणार नाही. अर्थात कुठलंच जगातलं पॉली हाऊस अशी खात्री देऊ शकत नाही की तुफान वादळी पद्धतीचा भयंकर असा जर का गाराचा पाऊस जर झाला तर आमचं पॉली हाऊस टिकून राहील, असं जर कोणी दावा करत असेल तर मग आय डोंट नो. पण मग जितकं मजबूत ते पॉली हाऊस असेल, जितकं ॲडव्हान्स्ड असेल, तितकं ते जास्ती महाग पण असणार. बरं, इतकं सगळं करून मग एकदा ते तसं पक्क छान पॉली हाऊस असेल, आतून टेम्परेचर मेंटेन करायला लागतं. टेम्परेचर मेंटेन आणि ह्युमिडिटी पण मेंटेन करायला लागते. टेम्परेचर मेंटेन का करायला लागतं? कारण तिथपर्यंत सनराईज नीट पोचत नाहीत. आणि ह्युमिडिटी पण मेंटेन का करायला लागते? कारण तुम्ही सगळीकडून पॅक बंद केलेत, मग घामेजून जातील ना आतल्या गोष्टी. मग त्यामुळे तुम्हाला टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मेंटेन करायला लागते. त्यासाठी वेगळी टेक्नॉलॉजी तिथं इम्प्लिमेंट करावी लागते. हे सगळं करायला खर्च वाढत जातो. शिवाय तुम्ही राबा नाही तर कोणी राबा, शेवटी लेबर तर खर्च येतोच येतो. तुम्ही स्वतः राबायचं म्हटलं तर मॅनेज कोण करणार? तुम्ही पण कष्ट करू शकता, नाही असं नाही, पण त्याला मर्यादा आहेत. शेवटी मॅनेज करणाऱ्याला सगळ्या रानावरती लक्ष फोकस करायचं असतं. शेत असतं मोठं, तुम्ही अख्ख्याच्या अख्ख्या शेताला पॉली हाऊस नाही करू शकत. त्याचा काही पार्टला तुम्ही पॉली हाऊस करणार. उर्वरित गोष्टी ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत शेतातल्या त्याहीकडे लक्ष द्यावंच लागतं, ओके नाही? त्याच्यामुळे लेबर तुम्हाला लावावंच लागतं. तुम्ही लेबर पूर्ण झिरोवरती आणू शकत नाही, तो लेबरचाही कॉस्ट आहे, तो धरायला पाहिजे. ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्या पॉली हाऊसचं काम सक्सेसफुल झालं जरी समजा, तरी त्यातनं म्हणजे तो औषधाचा खर्च, खताचा खर्च, बी बियाणाचा खर्च आणि त्याच्यातून येणारं प्रॉडक्ट ते काढणं, म्हणजे त्यासाठी लागणारा लेबर, फवारणी, सगळ्या गोष्टी, पुढचं ट्रान्सपोर्ट, हे सगळं करून तुम्ही जो काही पीक, समजा एक्सलंट तुमची क्वालिटी असेल तुमच्या पिकाची, तरी मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीने भावाची खात्री काय, त्याच्यावरती उत्तर या चित्रपटात असं देण्यात आलेलं. आणि जे अनेक लोक सांगतात ते म्हणजे तुम्ही इम्पोर्ट करा, नाहीतर शहरातल्या 5 स्टार हॉटेलकडे त्याचा सप्लाय करा. पण त्याची पण एक गंमत आहे मित्रांनो. ही गंमत अशी आहे की हे फक्त काही ठराविक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जमतं करायला. उदाहरणार्थ सातारा, उदाहरणार्थ कोल्हापूर. का मित्रांनो? कारण एकतर त्यांच्याकडे पाणी खूप चांगलं आहे, हवामान पोषक आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्यापासून पुणे जवळ आहे, पुण्यामध्ये 5 स्टार हॉटेल्स आहेत. कोल्हापूर पण शक्य आहे, कारण कोल्हापूरपासून गोवा जवळ आहे, बेळगाव जवळ आहे, पुणे पण तसं काही फार लांब नाही. त्यामुळे मोक्याचे जिल्हे हे, जिथं ते अशा पद्धतीच्या गोष्टी पॉलीहाऊसमध्ये निर्माण करून एक्झॉटिक जे काही फूड आयटम्स आहेत, जे एक्सपोर्ट क्वालिटीचे असतात, असे आयटम ते तयार करू शकतात आणि ते 5 स्टार हॉटेल्सना विकू शकतात. पण त्यासाठी त्यांना तिथल्या 5 स्टार हॉटेल्सच्या लोकांशी सुद्धा टायअप काहीतरी करावा लागतो. कारण सगळेच जर अशा पद्धतीने करायला लागले तर तुमच्या मालाला कोण विचारणार आहे? त्याच्यामुळे तुमचं काहीतरी टायअप पाहिजे, व्यवस्थित पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट पाहिजे काहीतरी. आणखीन म्हणजे तुम्हाला एक्सपोर्ट जर करायचं असेल तर त्यासाठीची सुद्धा एक यंत्रणा असते. तर एक्सपोर्ट करण्यासाठी तुमच्यापाशी जवळपास पंचक्रोशीत कुठेतरी विमानतळ पाहिजे. इथे आमच्या सोलापूरमधला विमानतळ गेली कित्येक वर्ष नुसता पडू नये, फक्त सरकारी लोक, बाबू लोक यांच्यासाठीच फक्त तो आहे. बाबू लोकांसाठी पण नाही आहे, फक्त मंत्री लोकांसाठी आहे.
नुसत्या घोषणा येतात, सरकार येतात आणि जातात. आमच्याकडे विमानतळ आहे, तो तसाच आहे. आता सुद्धा नव्याने घोषणा झालेली आहे की होणार होणार होणार. कधी होणार, तो वापरात येणार माहीत नाही. मग जोपर्यंत मग मग कसला एक्सपोर्ट आणि कसला काय, म्हणजे सगळं व्हाया पुण्यात जर जाणार असेल, व्हाया पुणे मुंबई किंवा व्हाया हैदराबाद असं जर सगळ्या गोष्टी एक्सपोर्ट होणार असतील, तर सोलापुरामध्ये फूड आयटम्स, एक्झॉटिक फूड आयटम्सची निर्मिती सोलापूरमध्ये करून पुण्यातनं आणि मुंबईतनं एक्सपोर्ट कोण करेल हो? कोणता फायनान्सियर पुण्यातल्या शेतीला सोलापुरातल्या शेतीला प्रायोरिटी देईल? जो फायनान्सियर आहे तो काय म्हणेल, मी सोलापूर ते पुणे हा जो काही ट्रान्सपोर्ट आहे तो उगाच उगाच कशाला बेअर करू? त्यापेक्षा पुणे जिल्ह्यातलाच कोणतरी आम्ही शेतकरी बघू, एक शेतकरी किंवा ग्रुप ऑफ फार्मर्स, की ज्यांच्याकडून आम्ही त्या गोष्टी निर्माण करून घेऊ आणि ते तिथल्या तिथे आम्ही ट्रान्सपोर्ट करू पुण्यातल्या पुण्यात आणि तिथून पुढे एक्सपोर्ट करू. ऑल द वे सोलापुरातनं आम्ही कशाला ट्रान्सपोर्ट करून आणू? क्वाईट लॉजिकल. पण जोपर्यंत सोलापूरमध्ये एअरपोर्ट होत नाही तोपर्यंत आम्हाला एक्सपोर्टचा विचारही करता येत नाही. सोलापूरमध्ये स्टार हॉटेल आहे, फक्त एक आहे स्टार हॉटेल, ते सुद्धा 5 स्टार आहे की नाही मला डाऊट आहे. असेल फक्त 3 स्टार असेल बहुतेक, आणि 5 स्टार असेल तरी सुद्धा ते फक्त एक आहे. सोलापूरमध्ये स्टार कल्चर अजून रुजलेलं नाही आहे, त्यामुळे त्याला म्हणावी अशी डिमांड नाही आहे एक्झॉटिक आयटम्सला. म्हणजे पॉली हाऊस हे अल्टिमेट उत्तर शेतीच्या समस्येवरती असू शकत नाही, हे मला सांगायचं आहे. प्रयोगशील शेतकरी वगैरे जे म्हणतो त्याच्यावरती उत्तर फक्त आणि फक्त पॉली हाऊसची एक्झॉटिक शेती हे उत्तर पूर्ण असू शकत नाही. कोणी म्हणेल आयुर्वेदिक शेती करा, ज्या चित्रपटात उत्तर नाही अशा पद्धतीने नाही समस्या सांगितली, समस्या समाधान म्हणून हे नाही सांगितलेलं. पण खूप जण सांगतात अहो आयुर्वेदिक शेती करा. अहो आयुर्वेदिक शेतीला सुद्धा मर्यादा आहे. तुम्ही सेंद्रिय शेती करा म्हणून खूप जण सांगतात. सेंद्रिय शेतीमध्ये काय बोगसगिरी चालते हे खरं म्हणजे महाराष्ट्राने समजून घ्यायला पाहिजे. खरी सेंद्रिय शेती काय असते आणि सेंद्रिय शेतीच्या नावाखाली तुमच्या पोटामध्ये काय काय रसायनं असलेली पिकं खायला घातली जात आहेत हे तुमच्यापैकी खूप लोकांना माहीतही नसेल. आणि म्हणूनच मित्रांनो लक्षात घ्या, अक्षय कुमार सारखे जे लोक आहेत त्यांनी महाबळेश्वर, पाचगणी वगैरे असा जो भाग आहे तिकडे स्वतःची लँड घेऊन ठेवलेली आहे, तिथे स्वतःचे फार्म मॅनेजर्स नेमलेले आहेत आणि त्यांना घरपोच सगळं सेंद्रिय पद्धतीने, नॅचरल पद्धतीने तयार झालेलं फूड आयटम जातात घरपोच. कारण त्याचा विश्वास नाही बाकीच्या कुठल्याही यंत्रणेवरती, त्याला दुसऱ्या कुठल्याही बोगस यंत्रणेवरती विश्वास नाही की सेंद्रिय 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 म्हणून माल खपवला तर जात नाही ना, आपल्या पोटात रसायनं तर घातली जात नाहीत ना. कारण ह्या गोष्टी चालतात मित्रांनो. खरं सेंद्रिय म्हणजे कसं असतं, प्युअर म्हणजे प्युअर असायला लागतं, की ॲटलिस्ट ज्या जमिनीच्या तुकड्यामध्ये गेली 3 वर्ष 5 वर्ष केमिकल्स फवारले पण नाहीत अशा ठिकाणी पूर्ण नॅचरल पद्धतीने तिथं शेतमाल तयार व्हायला पाहिजे. दॅट इज सेंद्रिय. पण इतक्या योग्य पद्धतीने, इतक्या आयडियल पद्धतीने सेंद्रिय शेतमाल तयार केला जात नाही आणि म्हणून त्यालाही मर्यादा आहे. या सगळ्या गोष्टींना खूप मर्यादा आहेत. एकाच वेळेला जागतिक हवामान बदल मोठ्या प्रमाणात होतोय आणि या हवामान बदलाचा परिणाम शेती क्षेत्रावर होतोय. ॲट द सेम टाइम मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीने शेतमाल हा नाशवंत आहे, ज्यामुळे ह्याच्यावरती काही ठोस उत्तर पण कोणाला काही काढता येत नाही आहे. ना राज्यकर्त्यांच्याकडे ह्याच्यावरती उत्तर आहे, ना अर्थतज्ञांच्या पाशी ह्याच्यावर उत्तर आहे, ना हवामानशास्त्राच्या तज्ज्ञांच्याकडे ह्याच्यावर उत्तर आहे. कोणाच्याच पाशी ह्याच्यावर काही उत्तर नाही आहे. मित्रांनो एक गोष्ट आहे ती म्हणजे येत्या 10 ते 20 वर्षात, मॅक्झिमम 30 वर्षात शेती क्षेत्र आमूलाग्र पद्धतीने बदलणार आहे. ट्रॅडिशनल काय अगदी आधुनिक पद्धतीची जी काही शेती आहे ना ती सुद्धा अपसाईड डाऊन होणार आहे. सगळं शीर्षासन होणार आहे एवढं लक्षात घ्या. शेती क्षेत्र आणि शेती क्षेत्रावर आधारित असलेलं जे अन्न सुरक्षा जी आहे ही सगळी गडबडलेली आहे, सगळी गोंधळलेली आहे सध्या जागतिक पातळीवरती आणि हे अजून ग्रेव्ह होणार आहे. आणि आधुनिक शोध आणखीन अशा काही पद्धतीने लागतील की ज्याच्यामुळे शेती क्षेत्राला बायपास करून अन्न सुरक्षा करता येईल का, असे क्रांतिकारी पद्धतीचे शोध लावावे लागणार. त्याला काही इलाज नाही. तुम्ही जर सेंटर स्पॉटवरती नेहमीचे नियमित पद्धतीचे दर्शक असाल, प्रेक्षक असाल, तर तुम्हाला कळत असेल मी काय म्हणतोय. म्हणजे की लॅबमध्ये फोटोसिंथेसिस करण्याच्या वरती संशोधन कदाचित ते काही देशांमध्ये चालू सुद्धा असेल, पण त्यात काही चूक नाहीये, काही वावगं नाहीये. ती काळाची गरज आहे असं म्हणायला पाहिजे. कारण शेती क्षेत्र बेभरवशी झालेलं आहे.
शेती क्षेत्राच्या बाबतीत मला फारशा आशा नाही आहेत. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. तरी सुद्धा येणारा काळ येत्या 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष जगाच्या दृष्टीने अतिशय अपहिवल्सचा आहे, अत्यंत टर्मॉइलचा आहे. शेतकऱ्याच्यासाठी अतिशय भयंकर काळ इथून पुढचा आहे. सर्वसामान्य जनतेला मला सांगायचं आहे, तुमच्या अन्न सुरक्षेच्या वरती मार्ग कदाचित काढला जाईल, पण तो फॅक्टरी मेड किंवा लॅब मेड अशा पद्धतीचं अन्न सुरक्षा असं काहीतरी असेल. आणि सॅड टू से भारताने लवकरात लवकर, कारण प्रत्येक गोष्ट रिसर्च आणि डेव्हलपमेंट शिवाय काहीच मार्ग नाही. रिसर्च डेव्हलपमेंट करावी, मोठ्या प्रमाणात रिसर्च डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. शेती क्षेत्र वाचवायचं म्हणून फक्त याच्यावरती रिसर्च नको व्हायला, तर शेती क्षेत्र मुळात कशासाठी आहे? अन्न सुरक्षेच्यासाठी शेती क्षेत्र आहे, हो की नाही? तर मग अन्न सुरक्षेचे इतर काही मार्ग आहेत का रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या माध्यमातून? यावरती भारताने मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. आणि जर शेती क्षेत्रामध्ये रिसर्च डेव्हलपमेंटच्या मदतीने शेती क्षेत्राला काही ऊर्जितावस्था देता येऊ शकत असेल सहज सहज, तर व्हाय नॉट? तशाही पद्धतीचा रिसर्च करायला हरकत नाही. बघू, येणारा काळ काय तो ठरवेल, पण आपण सर्वांनी याविषयी ओपन राहायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा यावरती सॅड टू से इमोशनल नकोय व्हायला, अन्य मार्ग चोखायला पाहिजेत. काय इलाज नाही मित्रांनो, अवघड आहे. तुम्हाला हे फारच वेगळं वाटलं असेल, खूप टॅक्सिंग वाटलं असेल, पण मला असं वाटतं मित्रांनो, थोडंसं अनबायस्ड व्हा, थोडं याला इमोशनल पद्धतीने न बघता ऑब्जेक्टिव्हली बघा या सगळ्या समस्येच्याकडे. ज्या पद्धतीने त्यांनी चित्रपटामध्ये पॉझिटिव्हली दाखवण्याचा प्रयत्न केलाय, नाही नाही म्हणजे तो शेतकरी शेवटी त्याच्यातून त्या समस्येवरती मात करतो, मार्ग काढतो वगैरे जे दाखवलं. काही केसेसमध्ये मार्ग काढता येत असेल सुद्धा काही शेतकऱ्यांना, बट तुम्ही लार्जर चित्र बघा. वास्तवाचं भान ठेवा थोडंसं. भारतच नाही, महाराष्ट्रच नाही, जगभरामध्ये शेती क्षेत्राला खूप मोठ्या आव्हानांचा सामना करायला लागतं. येणारा काळ म्हणजे आता जे पडघम जे काही वाचत आहे ते साधे नाही आहेत. तर ओळखा काय ते येणारा काळ काय टाईपचा आहे, याकडे थोडंसं लक्ष ठेवा. इमोशनल नव्हता, ऑब्जेक्टिव्हली या गोष्टीचा विचार करा. चित्रपट निर्माण केला, प्रयत्न खूप चांगला आहे, पण मी हे चित्रपटाच्या रिव्ह्यूच्या पलीकडे जाऊन थोडंसं इन्फॉर्मेशन तुम्हालाही दिली की येत्या 10, 20, 30 वर्षामध्ये काय होण्याची शक्यता आहे. कारण हा विषय सहज आपण चर्चेला नाही घेऊ शकत दुर्दैवाने. विषय निघाला म्हणून त्या ओघात तुम्हाला ही माहिती जादाची दिली. बघू, तुम्हाला मित्रांनो चित्रपट आवडला असेल, नाही आवडला असेल तरी सुद्धा या व्हिडिओवरती तुम्ही कमेंट करा. तुम्हाला रिव्ह्यू आवडला असेल नसेल तरी सुद्धा कमेंट करा. आणि दुसरी गोष्ट, मी जे मगाशी म्हटलं, काही क्रांतिकारी गोष्टी येऊ घातलेल्या आहेत अन्न सुरक्षेच्या संदर्भातनं आणि शेती क्षेत्राच्या संदर्भातनं येत्या 10, 20, 30 वर्षामध्ये, त्याहीवरती तुम्हाला काय वाटतं ते जरूर कमेंटमध्ये एक्सप्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.